केलं, वैराग्य पत्करलं, अनेक साधना केल्या, अनेक हठयोगाच्या योजना योगाच्या साधना केल्या. हे सगळं करत असताना महाराजांना कधी अपाट कष्ट करावं लागलं. आम्ही सुद्धा अनेक कष्ट केले, स्वतःच्या हितासाठी वाटेल ते केलं. 2 हात 2 पाय आहेत, अगदी स्वार्थासाठी खोटं सुद्धा आमच्या इतकं दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला बोलता येत नाही इतकं आम्ही खोटं बोलायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला 4 अक्षरी उपाधी मिळाली. महाराजांना मात्र 2 अक्षरावरच थांबावं लागलं. महाराज, तुम्ही केवळ साधू झालात, पण आम्ही माणसं संधी साधू झालो. हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. हे मान्य करावं लागेल तुम्हाला आणि आम्हाला. मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. सगळं आहे, महाराजांनी सगळं दिलं, पण आजही आम्ही महाराजांच्या विचारानं चालायला तयार नाही. महाराजांनी सगळं केलं, पण महाराजांच्यासारखं वागायला आम्ही जातोय. महाराजांच्या विचारानं चालायला आम्ही तयार नाही. या महात्म्यानं अनेक गोष्टी केल्या, अनेक गोष्टी म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायला मी तर असं म्हणेन, मी गगनगिरी महाराजांचा अभ्यास गेली 20 वर्ष करतोय. त्यापूर्वी प्राचार्य CD जोशी अभ्यास करत होते. CD जोशींनी महाराजांचा अभ्यास करत करत 40 वर्षात 70 संदेश लिहिले. ते संदेश लिहिल्यानंतर ज्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली एका प्राचार्याशी, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, नंदू, हे संदेश महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उपयोगाचे नाहीत. हे संदेश खऱ्या अर्थाने याचं पोचपावती जर कोण देईल तर परदेशात देईल. आणि CD जोशींनी गगनगिरी महाराजांच्या संदर्भात रशियाच्या राष्ट्राध्यक्ष गोर्बाचे होते, त्यावेळी तिथं व्याख्यान दिलं, गगनगिरी महाराजांचा महिमा सांगितला. ही गगनगिरी महाराजांची थोरवी होती. गगनगिरी महाराज आम्हाला लवकर कळले नाहीत. गगनगिरी महाराजांच्या पायथ्याला आम्ही राहत होतो, पण गगनगिरी महाराज आम्हाला लवकर कळले नाहीत. हा आमचा दोष आहे, आमच्या प्रारब्धाचा दोष आहे. पण गगनगिरी महाराज पाश्चिमात्य राष्ट्रांना भेटले, लवकर कळले. मी तर अगदी सांगेन 1986 साली एका महात्म्यानं, एका अधिकारी पुरुषानं, अध्यात्माचा अभ्यास असणाऱ्या एका महात्म्यानं लिहिलेलं पुस्तक माझ्या हातात आलं. ते पुस्तक मी शांतपणानं वाचत असताना त्या पुस्तकामध्ये एक उल्लेख होता. तो उल्लेख असा होता की सह्याद्रीच्या एका शिखरावर एक महात्मा साधनेमध्ये मग्न आहे. त्या महात्म्याचं तेज सूर्यासारखं तेज आहे, पण अजूनही आम्हाला जाग आली नाही. त्या सूर्याच्या तेजाच्या प्रभा 91 सालानंतर कधीतरी फाकतेल्या दिसतील, लोकांना जाग येईल. लोकांना विशेषतः भारताला जाग येईल की नाही मला माहीत नाही, पण 97 साली त्या योगेश्वरांची जग गौरव करेल असा त्यामध्ये उल्लेख होता. ते वाचल्यानंतर सहजच माझ्या डोळ्यासमोर गगनगिरी महाराज आले. कारण सह्याद्रीच्या शिखरावर गगनगिरी महाराजांशिवाय कोण तप करतंय हे माझ्यासारख्या शहाण्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीत नाही असं मला वाटलं. त्या पुस्तकावर त्यांचा पत्ता होता. त्यांचा शोध घेत मी गेलो, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं नाव गणेशज्ञ महाराज. मी त्यांना नमस्कार केला आणि मी त्यांना सांगितलं, महाराजजी, तुमचं हे पुस्तक मी वाचलं,